भारतीय जनता पार्टी महायुतीची बैठक झाली। शिवसेनेकडनं उदय सामंत, संजय राठोडजी, आशिष जयस्वालजी तिन्ही मंत्री त्या ठिकाणी होते। सोबतच अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील ज्या शिवसेनेच्या नेत्यांना समन्वयाची जबाबदारी दिली ते सर्व या बैठकीला होते। आणि या बैठकीमध्ये चारही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचा निर्णय झाला आहे। जवळपास अंतिम होत आला आहे। उद्या संध्याकाळपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती या ठिकाणी होईल। सोबतच अकोल्यामध्ये राष्ट्रवादी सोबत येण्याचे संकेत आहे आणि अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान रवी राणाजी यांचा पक्ष आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न आहे आणि चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतं अशी स्थिती आहे। तर मला असं वाटतं की चारही ठिकाणी महायुती जवळपास निर्णय होईल। नागपूरमध्ये मात्र भाजप सेना महायुतीचाच विचार झाला आहे। अजून राष्ट्रवादीची कुठली चर्चा सध्या सुरू झाली नाही। त्यामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये जी होते त्यामध्ये विदर्भातही या चारही महानगरपालिकेला महायुती होईल अशी स्थिती आहे। आज चंद्रपूर संदर्भातही बैठक झाली। गेल्या काही दिवसापासून जे वाद सुरू होते त्या अनुषंगाने वरिष्ठ नेत्यांनी तुमच्या नेतृत्वामध्ये बैठक पार काय ठरलं? सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचे हंसराज भैया अहिरजी सोबतच या निवडणुकीचे निरीक्षक म्हणून चैनूभाऊ संकेती असणार आहे। या निवडणुकीचे प्रभारी अशोकराव नेते, निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार असणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजी, हंसराजजी अहिरजी या दोघांच्याही त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये खास करून सुधीरभाऊला जबाबदारी दिली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणूक होणार आहे। जैनूभाऊ या ठिकाणी निवडणुकीचं कामकाज बघणार आहे। चंद्रपूरचे उमेदवार ठरवण्यासाठी सर्वे करून इलेक्टोरल मेरिटचा पण निर्णय झाला। हो, आम्ही सातही लोक सुधीरभाऊ सहित आम्ही सर्व सातही आणि सातही लोक या ठिकाणी बसलो होतो। आम्ही एक कॅन्डिडेटची त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि आता दोघांची सहमत झालेला आहे। चंद्रपूरमध्ये समन्वयाने जागा वाटप झालेलं आहे। नक्कीच उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत यादी जाहीर होईल। जागा वाटप निर्णय होत असताना काही चढउतार होते का? कुठे काही काही शाब्दिक चकमकी झाल्या नाही, चर्चा झाल्या। चर्चेमध्ये मार्ग निघाले। जर चर्चेमध्ये शाब्दिक झालं असतं, काही अजून काही वेगळं झालं असतं, तेवढा वेळ बैठक पूर्ण चालली असती। 3 तास 3.5 तास चंद्रपूरची बैठक झाली। त्यामध्ये काही खमंग चर्चा झाल्या, पण काही अशा वाकड्या तिकडे चर्चा झाल्या नाही। मला असं वाटतं याच्यातून मार्ग निघाला। याबद्दल आपल्या चेहऱ्याचा